नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल. एका शेतकऱ्याने केलेली घोषणा काय आहे ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. या व्हिडिओमधून बरंच काही समजणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. संतोष देशमुख हत्या प्रकरण. आरोपीचं एन्काउंटर करणाऱ्याला 51 लाख रुपये आणि 5 एकर जमीन बक्षीस. माढ्यातील शेतकऱ्याची घोषणा. म्हसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपीचा एन्काउंटर करणाऱ्याला 51 लाख रुपये आणि 5 एकर जमीन बक्षीस देण्याची घोषणा माढ्यातील एका शेतकऱ्याने केली आहे. सध्या राज्यभर चर्चेत आहे. विधानसभा अधिवेशनात यावर वादळी चर्चा सुरू आहे. अशातच या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर किंवा फाशीची शिक्षा मिळवू देणाऱ्यास एका शेतकऱ्याने चक्क 51 लाख रुपये आणि 5 एकर बागायत जमीन बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वडसिंगे येथील शेतकरी कल्याण बाबर यांनी ही घोषणा केली आहे. आरोपीच्या विरोधात सर्वसामान्य लोकांचा मोठा असंतोष. म्हसाजोगचे येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकारणी आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप लागत आहेत. अजूनही त्यातील मुख्य सूत्रधाराला अटक झाली नसल्यानं सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षातील आमदार आक्रमकपणे झाले आहेत. आता या प्रकरणातील आरोपांच्या विरोधात सर्वसामान्य लोकांचा मोठा असंतोष समोर येत आहे. अशातच माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करण्यास 2 लाख रुपये रोख तर मुख्य आरोपीचा एन्काउंटर करणाऱ्या अथवा फाशीची शिक्षापर्यंत पोहोचवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास 51 लाख रुपये तसेच 5 एकर बागायत जमीन देण्याची घोषणा केली आहे. समाजात अशा हत्या होत राहिल्यास गुन्हेगारांना जरब कशी बसणार? सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांना लहान 2 मुले आहेत. अशा पद्धतीने समाजात हत्या होत राहिल्यास गुन्हेगारांना जरब कशी बसणार, असा सवाल करीत बाबर यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपासाठी हे बक्षीस जाहीर केले आहे. कल्याण बाबर हे माढा तालुक्यातील वडसिंगे येथील शेतकरी आहेत. त्यांनी रोख 51 लाख आपली मालकीची 5 एकर बागायत जमीन देखील देण्याची घोषणा केली आहे. यावरून संतोष देशमुख हत्याप्रकरणी समाजातही किती टोकाचा संताप आहे हे समोर आले आहे. नेमकं काय घडलं? संतोष देशमुख व त्यांचं वाहन चालक हे 4 चाकी गाडीतून म्हसाजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ 2 वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले. याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र काही तासानंतर बोरगाव दहिटणा रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. अशा प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या कारणामुळे लोकांच्या मनात संताप आहे. यामुळे माढा तालुक्यातील शेतकऱ्याने बक्षीस द्यायचं ठरवलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला